नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या गल्लीत एवढा भारी मंडप कस काय टाकला सांगतो ना. कोणाचा कार्यक्रम आहे शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आमच्या गल्लीत आहे एंगेजमेंटचा कार्यक्रम मित्रांनो. बघू शकता गच्च अशी गल्ली भरलेली मित्रांनो. नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा दोघांनी मिळून मस्त सुपारी फोडायचा कार्यक्रम पार पाडला. दाभाडे आणि खंडारे परिवाराची सुपारी फुटलेली आहे आणि पूर्ण फॅमिली त्यांची पूर्ण परिवार आलेले मित्रांनो. पाहुणे रावणे तर पूर्ण गल्ली भरून टाकली मित्रांनो. एवढी पब्लिक आली काय सांगावा. असं वाटतं इथं लग्न आहे मित्रांनो. खरं तर लग्न नाही, एंगेजमेंट आहे. एवढं भारी स्टेज इथं सजवलेलं आहे मित्रांनो. नवरीताईची एंट्री झाली. जशी नवरीताईची एंट्री झाली तर बँड वाला पण तयार झाला ना वाजवायला. लगेच नवरदेवाची सुद्धा एंट्री झाली मित्रांनो. नवरदेवाचा बी कपडे घ्यायचा कार्यक्रम चालू होता. ते काका गंध लावत होते. काकाला म्हटलं आम्हाला पण गंध लावा ना. मग काय शेखर आम्ही गंध लावून टाकाटक मध्ये तयार झालो. काय आपला शिवा भाऊ आला ना. शिवा भाऊने आपलं स्वागत केलं. मस्त आपल्याला टोपी आणि रुमाल देऊ. कसं दिसतो आम्ही दोघं शेखर भाऊ मी एकदम टाकाटक मध्ये ना. आपला शिवा भाऊचा फोन काय कमी होईना. भाऊ तर एवढी मेहनत करू राहिला काय सांगावं मित्रांनो. अरे नवरीचा भाऊ आहे ना, काम करावंच लागतं भाई. आपल्या बहिणीचं लग्न असल्या आपला शिवा भाऊ खूप मेहनती. पण आपले पंडितजी वैतागले ना. कधी येते नवरीताई म्हणे. आता फायनली आपली नवरीताई आली मित्रांनो. बघू शकता साडी वगैरे टाकाटक मध्ये स्टेजवर बसलेली आहे. नवरदेवाची पण एंट्री झाली मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आता होणार एंगेजमेंटचा खरा कार्यक्रम चालू. दुपारचे जवळपास 3 वाजलेले मित्रांनो. खूपच टाइम झाला कारण की पब्लिक पण खूप होती मित्रांनो. आणि फायनली नवरदेव नवरी दोघं पण स्टेज वरती आले आणि आता होणार आहे रिंग घालायचा कार्यक्रम मित्रांनो एकमेकांना. आता फायनली नवरदेव नवरीने एकमेकांना रिंग घातली टाकाटक मध्ये आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला पूर्ण मंडपामध्ये. बघू शकता मित्रांनो. आता नवरदेव नवरी पण एकदम खुश आहे कारण की त्यांची एंगेजमेंट पूर्ण झाली. आम्हाला लागली भूक आता. मग काय पब्लिकने केलं चालू टेबल लावायचं. पण आमच्या गल्लीतले पोरं म्हणजे टेन्शन ना घेऊ, सर्वांना आम्ही प्रॉपर जेवण वाढू. कामाच्या बाबतीत आमच्या गल्लीतले पोरं एक नंबर आहे. आपल्या रोनक भाईची पण एंट्री झाली टाकाटक मध्ये मित्रांनो. तुमच्या भावाला पण लागली होती मोकार भूक कारण की मित्रांनो सगळा कार्यक्रम आता संपत आला होता. म्हटलं आपण जेवण घेऊ आता. मग काय दर्शन भाईने आम्ही बसलो ना जेवायला. पण ह्या भावाने डायरेक्ट आणलं ना पातीला भरून भात. अरे म्हटलं आधी पत्रावळ्या आण ना बाबा, नंतर जेवण वाढ. मग काय पत्रावळ्या आणल्या आणि टाकाटक मध्ये जेवण वाढायचा कार्यक्रम सुरू झाला. बघू शकता मित्रांनो. मस्त पुरी भात भाजी म्हणजे पनीरची भाजी होती मित्रांनो. जेवण एवढं भारी होतं काय सांगावं तुम्हाला. बघून तर माझं मनच भरून गेलं. पण म्हटलं चला आपण आधी टेस्ट करू. ह्या भाऊनी तर मला नुसतं पीस पीसच दिले. म्हणजे कसले माहितीये का मित्रांनो, पनीरचे, दुसरे काही नाही बरं काय, वाईट नका समजू. टाकाटक मध्ये अशी पत्रवाळी तुमच्या भावाने भरून घेतली मित्रांनो. बघू शकता. पण भात लय वाढला यार दोस्तानी. काय करावं आता, खावा लागेल ना. पनीरची टेस्ट एक नंबर होती मित्रांनो. काय सांगावं, जेवण खरंच एक नंबर झालं मित्रांनो. मला खरंच खूप आवडलं. डाएट बाजूला ठेवला तुमच्या भावाने कारण की अशा कार्यक्रमामध्ये डाएट बाजूलाच ठेवा लागतो मित्रांनो. समोर माझे मित्र सुद्धा जेवायला बसले मस्त पोट भर आणताय. म्हटलं जेवा तुम्ही, टेन्शन ना घेऊ. पाण्याची कमतरता होती ह्या भावाने, ती पण कमतरता पूर्ण करून टाकली मित्रांनो. तुमच्या भावाचं आता पद्धतशीर जेवण झालेलं आहे मित्रांनो. चला आता भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. धन्यवाद.